प्रचार कोणाच्याही जोरात चालू असला तरी 100% भाजप ह्याला पर्यायच नाहीये. तुम्हाला काय वाटतं कोथरूडचा आमदार कोण हवं असं तुम्हाला वाटतं? चंद्रकांत दादा पाटील. पण जास्त प्रभाव चंद्रकांत मोकाटे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांचं प्राधान्य आहे. चंद्रकांत पाटलाचं होतं, पण आता ते पूर्वीसारखे लोक राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांनी भरपूर कामं केलेली कोथरूडला, लोकल लेवलला. विश्वासात चेहरा तुम्हाला कोण वाटतंय? चंद्रकांत पाटील. माझं भाजपच्या व्यतिरिक्त कुठे मत जाणं शक्यच नाही आणि यायलाही पाहिजे भाजपचाच माणूस. येतीलही आपले चंद्रकांत दादा पाटील. प्रचार पोहोचलेला आहे घरापर्यंत? कोणते उमेदवार तुमच्या पर्यंत पोहोचलेले आहे आतापर्यंत? म्हणजे चंद्रकांत पाटलांचेच प्रचार इथपर्यंत पोहोचलेला आहे. मुख्यत्वे करून यादी आणि यादीमधली मता नोंदणी सगळी आणि त्यांची नावं असणं याबद्दल त्यांचं जे कार्य या म्हणजे भाजपने आता जे कार्य केलं या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्यामध्ये हे उल्लेखनीय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं कोथरूडचा आमदार कोण हवं असं वाटतंय? अर्थातच चंद्रकांत पाटील व्हावेत. आणि त्यांच्याकडे कुठली गोष्ट केल्यानंतर सर्वसामान्य माणसांपासून ते त्याचा विचार करून ते निर्णय देतात आणि त्याप्रमाणे त्या काम त्यांच्या लोकांकडनं करून घेतात. त्यामुळे मला तेच निवडून यावे हेच जास्त वाटतं. तुम्हाला काय वाटतं का निवडून यावे? आता एक बघा, आता जर म्हणाले सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत तसे कित्येक वर्षानुवर्ष रेंगाळत पडलेला नॉन ॲग्रिकल्चरल सेस माफ करण्याबद्दलचा जो होता तो, कारण एका वेळेला त्यांनी कन्व्हर्जन टॅक्स म्हणून आमच्याकडे बरीच मोठी अमाऊंट घेतलेली होती आणि तरीही 1981 पासून आतापर्यंत गेल्या 5-6 वर्षापर्यंत आम्ही टॅक्स भरत होतो. आता यावर्षी त्यांनी तो निर्णय घेऊन रद्द केला. अतिशय महत्त्वाचा आणि साधारणतः सगळ्या सोसायट्यांच्या आणि सोसायटीच्या रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांनी. एक चांगली गोष्ट झाली ती. तर तुम्हाला काय वाटतं की कोणाचा प्रचार जोरात चालू आहे? प्रचार कोणाच्याही जोरात चालू असला तरी 100% भाजप ह्याला पर्यायच नाहीये. आणि लोक खूप जागृत झालेत. आता जे चुका आतापर्यंत केल्या त्या सगळ्या चुका आता भोवतायत लोकांना. त्यामुळे आता ह्या 10 वर्षात जी प्रगती झाली आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि भाजपच येणार आहे. पर्यायच नाहीये. का बरं? आजपर्यंत लोकांनी जे जे सोसलंय ते मी सांगायची गरजच नाहीये. त्याचा पाढा प्रत्येक जण आपापल्या मनात वाचते आणि हे परत होऊ नये, वारंवार या गोष्टी घडू नयेत हे जर हवं असेल तर तुम्ही भाजपला देण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. 20 तारखेला मतदान आहे, तर हे मतदान कोणत्या मुद्द्यावरती असेल? कोथरूडच्या कोणत्या प्रश्नावरती असेल? कोथरूडच्या कोणत्या मुद्द्यावरती असेल? तसे मुद्दे बरेच आहेत, पण एखादा मुद्दा की बाबा चला या मुद्द्यावरती कोथरूडची निवडणूक होऊ शकते, तसं हिंदुत्व असेल, त्याच्यानंतर याचा कोथरूडच्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर बाकी वाहतुकीचा, त्याच्यानंतर घरांचा प्रश्न असेल, असं कोणता प्रश्न? या सगळ्या गोष्टी आहेतच, या शहर विकासासाठी हव्यातच, पण सध्या हिंदुत्वाची जे जोरदार गरज आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि ती डोळ्यासमोर ठेवूनच लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि म्हणूनच भाजपला पर्याय नाहीये. कोथरूडमध्ये उमेदवार माहिती का तुम्हाला? माहिती ना, आम्ही रिक्षावाले, आम्हाला सगळं माहिती आहे. पण जास्त प्रभाव चंद्रकांत मोकाटे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांचं प्राधान्य आहे. चंद्रकांत पाटलाचं होतं, पण आता ते पूर्वीसारखे लोक राहिलेले नाहीत. आता जरा कल त्यांचा फिरलेला आहे, त्यामुळे शरद पवारचं जे वर्चस्व आहे ते एखाद्या वेळेला चालेल. तर कोणाचा प्रचार वगैरे तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे? चंद्रकांत दादांचाच त्यातल्या त्यात, बाकी कोणी नाही आलेलं. तर तुम्हाला काय वाटतं कोथरूडचा आमदार कोण हवं असं तुम्हाला वाटतंय? चंद्रकांत दादा पाटीलच. का बरं? एक तर त्यांनी काही थोड्याफार प्रमाणात इथे चांगल्या सोयी केलेल्या आहेत. मध्यंतरी आमच्या इथे ड्रेनेजचं जेव्हा हे झालं, चोकअप व्हायचं, आमच्या घरापर्यंत पाणी येत होतं. पावसाळ्यात आमच्या ही पायरी हे सोडून आत पाणी जातं, बाहेर पाणी खूप साठतं. पण त्यांनी मग त्यावेळेस थोड्याशा लोकांना म्हणजे इंजिनियर लोकांना बोलवून तिथे ड्रेनेजसाठी काही पाईप टाकले. ते एक आमच्या सोसायटीचं काम केलंय, पण आता त्याचा उपयोग कितपत झालाय हे नेक्स्ट पावसाळ्यालाच कळेल आम्हाला.
आता तर आहे आपले चंद्रकांत पाटलाचाच पोहोचले, ओके. दुसरं कोणी नाही आलेलं अजून. दुसरं कोणी आलेलं नाही. नाही. तुम्हाला काय वाटतं की आबा हे कोथरूडची जी निवडणूक होणार आहे विधानसभेची ती कोणत्या मुद्द्यावरती असेल? तसं काय सांगता येत नाही, कारण मी काय राजकारणी नाही किंवा त्याच्यामध्ये मी लक्ष घालत नाही. बरं, तुम्हाला मला- काय वाटतं कोण आमदार व्हावं कोथरूडचा की जो तुमचे काही प्रश्न असतील अडीअडचणी असतील ते सोडवून देईल असं विश्वासाचा चेहरा तुम्हाला कोण वाटतोय? कारण चंद्रकांत पाटील का बरं? आता ते मागच्या वर्षी पण त्यांनी केलं होतं, मदत केली होती, इकडे सगळे सुखसोयी सगळ्या बघितल्या होत्या, लक्ष घातलं होतं थोडंसं. कारण मोकाटे वगैरे नंतर आम्हाला काही भेटलेच नाही कधीच. कोण निवडून वाटतं यावेळेस? मोकाटे. काय म्हणतात, काय काम त्यांची अशी? त्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांनी भरपूर कामं केलेली कोथरूडला लोकल लेवलला. पाटलांकडे सत्ता होती एवढे दिवस त्यांना म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे हे दिलं आम्ही त्यांना मागच्या 5 वर्षांमध्ये, पण काही काम ते दिसलेच नाही, कोथरूडला दिसले नाही. ते कोल्हापूरला तिकडेच त्यांचं महिलांसाठी तर भरपूर त्यांनी कामं केली. काही नाही केलेले महिलांसाठी. ते फक्त जाहिरात आणि तुम्ही म्हणता आता बऱ्याच वेळा मी ऐकलं लाडकी बहीण आता 2-3 वेळेस ऐकलं मी. ते आता जस्ट चालू झालं एवढ्या याच्यामध्ये. ते काही एवढं इफेक्टिव्ह होईल असं मला नाही वाटत, कारण महिलांना कळालंय की ते कशासाठी चालू झाले. मी लहानपणापासून संघामध्ये वाढलेलो आहे आणि त्यामुळे माझं भाजपच्या व्यतिरिक्त कुठे मत जाणं शक्यच नाही आणि यायलाही पाहिजे भाजपचाच माणूस. येतीलही आपले चंद्रकांतदादा पाटीलच. ओके. चंद्रकांत पाटील यांनी कोणती कामे कोणती समस्या ज्या आतापर्यंत सुटलेल्या नाहीत त्या केल्या पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी खूप गोष्टी इथल्या कोथरूडवासियांकरता केलेल्या आहेत. सगळ्यात सांगायची झाली तर गोष्ट, त्यांनी 600 रुपयामध्ये इथे एक रिसॉर्ट केलेला आहे की जिथे तुम्ही दिवसभर जाऊन राहू शकता ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी बरीच कामं केलेली आहेत, इवन कोथरूडच्या लोकांसाठी सुद्धा. त्यामुळे त्यांनी यायलाच पाहिजे. कोथरूडमध्ये सध्या चंद्रकांतदादा पाटलांचं कार्य उत्तम चालू आहे आणि त्यांनी आत्ता गेली 5 वर्ष अतिशय तळमळीने काम केलेलं आहे आणि ते सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा तळमळीने प्रयत्न करतात. बरं, हे आता कोथरूडमध्ये इलेक्शन आहे तर कोथरूडची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती असेल? कोथरूडची निवडणूक मुख्य म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि रस्ते, म्हणजे मेट्रोचं काम तर त्यांनी केलेलंच आहे, ते काम चांगलं झालेलं आहे. ओके. कोथरूडचे काय प्रश्न काय आहेत ते कोथरूडचे की बाबा जे आमदारांनी सोडवले पाहिजे असे? सध्या तरी त्यांनी बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेले आहे. पाण्याचा जरा प्रश्न आहे आणि काही भागात पाणी साठतं वगैरे, तर त्याच्या संदर्भात त्यांनी काम. मतदारसंघात चंद्रकांत दादांनी काय कामं केलेली आहेत? हो, भरपूर कामं केली. काय सांगू शकाल काय कामं केलेली आहेत? रस्त्याची केलेली आहेत, काही ड्रेनेजचे, रेन वॉटर ह्याचे कामं केलेली आहेत. ओके. तर तुमच्या मनातला कोथरूडचा आमदार कोण असेल? अर्थातच चंद्रकांत दादा पाटील.